नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। माह्या माईचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उडता पदर मले तिरंगा भासते। या महत्त्वाच्या आठवणी चिरंकार मनी स्मराव्यात याच हेतूने सुसंस्कृत माऊली स्वर्गीय मालनबाई धोंडीबा काकडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन सोहळा श्रीगोंदा तालुक्यातील लोणी वेंकनाथ येथे आयोजित करण्यात आला। काकडे परिवाराने आयोजित केलेल्या सामाजिक सोहळ्यास संबोधित करताना पुणेरी उद्योग समूहाच्या संचालिका श्रद्धा शैलेंद्र शिंदे ढवळे यांनी छोटे व्यवसाय करिअरचे राजमार्ग या विषयावर वास्तव मांडताना अंतर्मनाचा ठाव घेतला। श्रद्धाताई, तुमच्यावर आमची सगळ्यांची श्रद्धा आहे। वडापावचं दुकान तुम्ही चालू केलंय, ते ऑस्ट्रेलियापर्यंत जावं, जगापर्यंत जावं आणि आमच्या महाराष्ट्राचा मान, अभिमान, स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे जिभेवर रेंगाळणारी चव ती आपल्या जगभर जावी हाच आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि अधिकचा वेळ न घेता मी आमच्या दरम्यानच्या काळामध्ये प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते मॅडम यांचे शुभ आगमन झालंय, त्यांचं मी काकडे कुटुंबियाच्या वतीनं ऋण व्यक्त करतोय। तसं तर पाचपुते कुटुंबियाचा आणि काकडे कुटुंबियाचा जुनाच स्नेहबंध, तो बंध आपण या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून दिलाय। त्यानिमित्तानं मी काकांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय आणि श्रद्धाताईंना विनम्र विनंती करतोय, आपण पहिलं पुष्प घेऊन या ठिकाणी यावं। माय माझी, आई माझी राऊळ देऊळ, माय माझी, आई माझी राऊळ देऊळ, तिच्या टाचेच्या भेगेमध्ये माझं अजंठा वेरूळ। ज्या आईनं आयुष्यभर काबाड कष्ट केलं आणि आपल्या मुलांना घडवलं, त्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात। बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हात त्याचा करबोडा पण आईवानी होता। ती आई, ती माता, ती माय, ती वास्तव घ्यायचंय। श्रद्धाताई यांचा परिचय या ठिकाणी केलेला आहे। काही लोकांचा परिचय अशा ओघवत्या शब्दामध्ये सांगत असताना कमी शब्दामध्ये नाही सांगता येत। अगदी ज्यांनी कार्यकर्तृत्वाचा आलेख जगापर्यंत निघून पोहोचवलाय ते आमच्या श्रद्धाताई शैलेश शिंदे तथा ढवळे यांना मी विनम्र विनंती करतोय, आपण या ठिकाणी पहिलं पुष्प या ठिकाणी संपन्न करायचंय आणि पहिलं पुष्प श्रद्धाताई शिंदे ढवळे ह्या मॅडम साकार करणार आहेत। शर्टाचं पहिलं बटन व्यवस्थित लागलं की सगळे बटन व्यवस्थित लागतात। कार्यक्रमाची शुभ सुरुवात होती। श्रद्धाताई, विनम्र विनंती, आपण या ठिकाणी आपलं पहिलं पुष्प गुंफावं आणि विषय आहे छोटे व्यवसाय करिअरचा राजमार्ग। आमच्या भगिनी श्रद्धाताई शिंदे तथा ढवळे। सगळ्यात अगोदर सगळ्यांना मानाचा जय शिवराय आणि त्याच्याही पेक्षा जय जिजाऊ, कारण आम्ही लेकी जिजाऊंच्या। माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके, तुम्ही त्यांना काय म्हणता माहित नाही पण मी त्यांना काका म्हणते, म्हणजे आपले बाळासाहेब काकडे, ज्यांनी मला इथे बोलावलं। मी तुमच्यातलीच आहे, म्हणजे तुम्ही मला लहान असताना पाहिलं असेल, आता मी वयानं आणि पेहरावानं काहीतरी वेगळी आहे,
त्यावेळेस मी तुमची मुलगी म्हणून होते. आज मी इथे तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेली आहे. ते घेऊन आलेलं काही मी कुठे शिकले नाही किंवा मी त्याचे काही कोर्सेस केले नाहीत. ते मी माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी येतात ना की टर्न होतात म्हणतात, पूर्ण फिरतं सगळं. माझं आयुष्य फिरल्यानंतर मी ज्या गोष्टी सहन केल्या, ज्या गोष्टी सोसल्या, शिकल्या, त्या सगळ्या गोष्टींमधून मला आलेले अनुभव मी सगळ्यांना सांगून त्याचा कोणाला काहीतरी फायदा होत असेल तर त्या गोष्टींचा उपयोग व्हावा म्हणून मी स्वतः सौ श्रद्धा शैलेश शिंदे सासरची, कारण सांगताना फार अभिमानानं सांगेल, सौ श्रद्धा शैलेश शिंदे सासरची, कारण सासरची मंडळी स्पेशली माझ्यासाठी तिकडून इकडे माझं व्याख्यान ऐकायला देतात. सासर लांब नाहीये, वालवडला आहे, पण मी लांब राहते छत्रपती संभाजीनगरला. व्याख्यान माझे आठवड्यातून 3-4 होतात. अगदी मराठवाड्यात सगळीकडे मी पुणेरी वडापावली ताई म्हणून फेमस आहे. पण सिल्लोड सोडून माहेरी माझ्या जन्मभूमीत माझं सासरच्या लोकांना माझं काहीतरी ऐकायचंय म्हणून ते तिकडून इकडे आले. म्हणून मी अगदी अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगते की मी सौ श्रद्धा शैलेश शिंदे आहे. पण मी श्रद्धा अंकुश ढवळे, तुमचे सगळ्यांचे लाडके ढवळे मेजर यांची मी मोठी कन्या आहे, ज्यांचा आशीर्वाद आणि ज्यांचे संस्कार माझ्यावर झाले असे माझे वडील अंकुश राजाराम ढवळे. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फार स्वाभिमानाच्या आणि अभिमानाच्या आहेत. हा माझा परिचय तुम्हाला सगळ्यांना आता झालेलाच असेल. हा माझा नावाचा परिचय आहे, परंतु मी आहे पुणेरी वडापावची संचालिका, वीर बहिर्जी नाईक बहुउद्देशीय संस्थेची संस्थापक अध्यक्ष. या सगळ्या गोष्टी मी स्वतः कमवलेल्या आहेत आणि कमवण्याचं एकमात्र साधन म्हणजे व्यवसाय. बरोबर? म्हणजे मी स्वतःला MA-BEd हिस्ट्री आहे हे सांगण्यापेक्षा मी पुणेरी वडापावची संचालिका आहे हे सांगण्याचे अभिमान आणि जे गर्व फील होतो ते मला MA-BEd हिस्ट्री आहे हे सांगण्यात होत नाही, कारण मी त्याच्यावरून काही उदरनिर्वाह करतच नाही. मी स्वतः काही कारणास्तव माझं पुण्याचं घर सोडून मिस्टरांसोबत छत्रपती संभाजीनगरच्या पुढे सिल्लोड जे आहे, जिथून पुढे जळगाव जिल्हा चालू होतो आणि आपल्या सगळ्याची जगप्रसिद्ध असलेली अजिंठा लेणी आहे, तिथे आम्ही शिफ्ट झालेलो. वाटलं होतं की काही नाही, थोडे 2-3 महिने राहू, आपल्या डोक्यातला थोडी चलबिचल गेली की आपण आपल्या घरी परत जाऊ. पण आज माझ्या व्यवसायाला 8 वर्ष पूर्ण झाले, 9व्या वर्षात मी पदार्पण केलंय. माझ्या व्यवसायाच्या एकूण 14 शाखा आहेत, आणखी 3 शाखांची कामं चालू आहेत. जूनमध्ये जो सीझन असतो आमचा तिथे ते चालू होतील. या ज्या शाखा आहेत ह्या सर्व शाखा मी MA-BEd हिस्ट्रीच्या जोरावर घेतलेल्या नाहीत, त्या घेतलेल्या आहेत मी पुणेरी उद्योग समूह, ज्याच्या अंतर्गत मी पुणेरी वडापाव, पुणेरी मिसळ, पुणेरी MH12 बिर्याणी आणि श्रद्धाचं मसाले हे 4 ब्रँड चालवते. ज्या जागी माझ्या जातीचंही माणूस नाही, म्हणजे आम्ही हिंदू रामोशी समाजाचे आहोत, जे आपले ते सगळ्यांना नॉमिनली सगळ्यांना माहिती आहे रामोशी, पण मी जिथे राहते तिथे ही जात सुद्धा नाही. त्याच्याही पेक्षा आमचं कोणीतरी आम्हाला नॉमिनी होईल की नाही आम्ही यांना ओळखतो असं देखील कोणी नाही. अशा ठिकाणी आज मी एक सेलिब्रिटी लाईफ जगतीये, जिथे लोक माझी वाट पाहतात, नाही आमच्याकडे ताई येणार आहेत, आमच्या ताईंकडची आम्ही 2 महिन्यापूर्वीची तारीख घेतलेली आहे, ताई येणार आहेत, ताई आहेत. अशा ठिकाणी मी फक्त एकाच गोष्टीमुळे आहे, ते म्हणजे पुणेरी उद्योग समूह. आणि आजचा विषय अगदी छान आहे, म्हणजे काकडे सरांची आणि माझी भेट ओघाओघाने झालेली. आमच्या लंके काकू आहेत, त्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलं आणि त्यांनी माझ्याजवळ एक इच्छा व्यक्त केली की श्रद्धा मला तुझा ब्रँड चालवायला घ्यायचा आहे. आणि माझ्या ब्रँडचा एकच उद्देश आहे, तुम्ही जर माझा ब्रँड चालवायला घेणार असाल तर आई, ताई आणि माई या 3 रूपात तुमच्या मागे एक स्त्री असेल तरच मी माझी फ्रँचायझी तुम्हाला देते. आणि माझ्याकडे तर स्वतःहून ताई, माई म्हणजे लंके काकू या माझ्याकडे अशा अन्नपूर्णेसारखे आले की श्रद्धा मला तुझा ब्रँड पाहिजे, तर मी नाही म्हणू शकत नव्हते. त्याच्यानंतर मग काकडे सर वगैरे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की श्रद्धा मला बोलवायचंय तुला. म्हटलं तुम्ही म्हणाल तेव्हा, कारण तुम्ही काका आहात, वडिलांच्या जागी आहात, तुम्हाला मला तारीख द्यायची आणि वेळ द्यायची गरज नाही. पण ते सगळं इथे आल्यानंतर मी पाहिलं काकडे सर तुमचे खूप खूप धन्यवाद की मला तुम्ही माझ्या माणसांमध्ये उभं केलं. आज माझ्याकडे शब्द सुमनांपेक्षा अश्रू इतके आहेत की मला हे होत नाहीये की मी काय करू की आज मी माझ्या माणसांमध्ये उभी आहे. पण तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथे ऐकत आहात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की काकडे सरांना ज्यावेळेस आपल्यासारख्या
लोकांना इथे बोलावून छोटे असो मोठे असो व्यावसायिकांना बोलून त्यांचा सन्मान करावा असा वाटतो. त्या सगळ्यांना काहीतरी द्यावंसं वाटतं, त्यांचं काहीतरी कुठेतरी त्यांना हातभार लावावा असं वाटतं. कारण काय असतं की एक शाबासकीची थाप आहे ना 100 जणांच्या प्रोत्साहनापेक्षा गरजेची असते. ती थाप देणं फार गरजेचं आहे. ती थाप आम्हाला काकडे सरांनी दिली. आज मी पाहते व्हॉट्सअपवर किती दिवस झाला त्यांची किती धावपळ चालू आहे. म्हणजे कंटिन्यू त्यांचं जे कार्यक्रमाचं आहे चालू असलेलं नियोजन ते इतकं छान चालू आहे की मी त्यांना काही म्हटलं नाही. हो ते मला म्हटले श्रद्धा तुला उशीर होईल म्हटलं नाही, मी येते शाळेत बिलकुल. त्याच्यात इतकी एनर्जी आहे आणि हे सगळं त्यांच्या आईमुळे घडलं. म्हणजे म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असे ते शुद्ध बीज होते ज्याच्या पोटी हे असं एक फळ आलं. ज्या फळाचं त्यांनी समाजामध्ये काहीतरी देणं लागतं म्हणून असा काहीतरी कार्यक्रम आयोजित केला. तर वर्ष श्राद्ध म्हटल्यानंतर येतात जेवतात लोक चालले जातात भेटीगाठी होतात बस इतकंच. पण वर्ष श्राद्धाचा असा देखील काहीतरी कार्यक्रम होऊ शकतो. ही संकल्पना जी आहे काकडे सर ती तुमची सॅल्यूट, खूप छान. आता एवढ्या बिझनेसकडे मला सरांनी सांगितलं की छोटे उद्योग यशस्वी झाले की आयुष्य कसं यशस्वी होतं हे मी 100% मान्य करते. कारण मी स्वतः अनुभवले. मी 8 वर्षापूर्वी एक हातगाडी सुरू केलेली वडापावची, ज्या हातगाडीला 30,000 रुपये लागत होते जे माझ्याकडे नव्हते. मला कोणाला मदत मागायची नव्हती. मी माझं मंगळसूत्र मोडलं. मी म्हणजे माझ्या नवऱ्याला म्हटलं हे बघ शैलेश हे आहे हे कर आपण काहीतरी करूयात. आम्ही हातगाडी चालू केली. हातगाडी चालू केल्यानंतर आमच्या 4 दिवसांनी अशी ही वेळ आलेली की याच्यातून आमच्यापर्यंत एक असा निर्णय घ्यायची वेळ आली की नाही एकतर आज आपण हे बंद करून आपल्या घरी जाणे, नाहीतर आपण सगळं सोडून हार मानली. हे पण एक जिद्द चिकाटी आणि सातत्य हे आम्हाला आमच्या रक्तातच असल्यामुळे किंवा आपण तसे असल्यामुळे सगळे माझ्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो एवढा स्पिरिट आहे त्यांच्यामध्ये, एवढी एनर्जी आहे की हार मानणं मला बिलकुल शक्य नव्हतं. मग सुरू केल्यानंतर दिवस असा होता की नाही आज एकतर हातगाडीवरचं वड्याचं सामान भरायचं तर घरातलं सामान भरायचं. बाळ माझं आज 5वीला आहे माझा मुलगा. 30 रुपये पावशेर गुलाबजामुन होते घ्यायची परिस्थिती नव्हती. परंतु जेव्हा ते दिवस पलटले त्याच्यानंतर आज माझ्या वडापावचा डेलीचा सेल आहे 5,000 प्लस. मी वडापाव विकते असे 10 प्रकार मी तिथे विकते. म्हणजे माझा डेलीचा काउंटर आहे 70,000 ते 80,000 रुपये. मग ज्यावेळेस आपण छोटे व्यवसाय करतो घरच्या बऱ्याचशा युथचं असं म्हणणं आहे की अरे नाही आता मला करायचंय मोठं करायचंय मोठं काय मग माझ्याकडे भांडवलच नाही. भांडवल नाही हे व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात मोठं कारण आणि सगळ्यात मोठी एनर्जी. कारण काहीच नाहीये म्हणूनच बिझनेस करायचा त्याच्यातून काहीतरी करून दाखवायचं बरोबर. कारण भांडवल नाही हे रडत बसण्यात अर्थ नाही. कारण मिळालेले यश हे तुम्हाला कधी शेवटपर्यंत घेऊन जाणार नाही आणि अपयश हे खचवणे इतकं सोपं नसतं. परंतु या दोघांचा मेळ घालून जेव्हा आयुष्य चालतं ना तर ते आयुष्य मात्र तुम्ही सोबत घेऊन जे करता ते सगळ्यात छान. थोडक्यात काय तर करायच्या गोष्टी अशा करायच्या एकच गोष्ट करायची. मला खूप ऑफर येतात की फक्त वडापाव नका विकू आणखीन काहीतरी विका. एकच गोष्ट करायची पण बाप माणूस करायची बाप. आज माझ्या वडापावच्या 18 शाखा आहेत. त्या शाखांमध्ये त्या वडापावची टेस्ट कुणीही हाती धरू शकत नाही. ह्याचं कारण एकच गोष्ट करायची पण नाही. आजकालच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं शोकाकुल वातावरण आहे की नाही आमच्याकडे भांडवल नाही, आम्हाला काही करता येत नाही. काही करता येत नाही असं नाही. सगळ्याला सगळ्या गोष्टी सगळ्या पद्धतीने करता येतात. फक्त काय असतं की काही गोष्टी माणसांनी ठरवून घेतलेल्या असतात की नाही काय करायचं कसं नाही करायचं. आणि आपल्याकडे एक आहे मुलगा काहीही करू शकतो मुलगी काहीच करू शकत नाही. मुलगा काहीही करू शकतो मुलगी काहीच करू शकत नाही. मी स्वतः या गोष्टीला प्रत्येक वेळी फाटा दिलेला आहे. मुलगा काहीही करू शकतो मुलगी काहीही करू शकते. कारण तिच्या मातृत्वाचा कर्तृत्वाचा रंग लाल आहे. ती कोणतीही गोष्ट जगाच्या पाठीवर जन्माला घालू शकते. ती कोणताही घेतलेला निर्णय जगाच्या टोकावर नेऊ शकते. कारण जी स्वतःच्या भारी लाल रंगाचं कुंकू लाल रंगाचं मातृत्व घेऊन फिरते, जी स्वतःच्या उदरामध्ये एक जीव 9 महिने जपून पुन्हा त्याचं आयुष्य सेटल होईपर्यंत त्याला उभा करते,
काहीही करू शकत नाही हे पहिलं डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या काकडे साहेबांच्या मातोश्री, ज्यांचं प्रोत्साहन इतकं मोठं होतं की काकडे साहेबांनी त्यांच्या मृत्यूनंतर 1 वर्ष सुद्धा नाही, माझ्या आईच्या 1 वर्ष मृत्यूला 1 वर्ष झाल्यानंतर देखील मी माझ्या आईच्या या सगळ्या गोष्टी सातत्याने चालू ठेवेल आणि तिचं काहीतरी नाव लौकिक करेल. मी इतकी मोठी नाहीये की मी सरांना किंवा त्यांच्या आईला खूप काही बोलू शकेल, खूप काही पण मी इथपर्यंत स्वतःचा एक अनुभव सांगू शकते. आज एक जिवंत उदाहरण आहे आपल्या ताई. मी तुम्हाला लहानपणापासून पाहते, मी वक्तृत्व स्पर्धेचे खूप बक्षीस तुमच्या हातून घेतलेले आहे, पण मला कधी वाटलं नव्हतं की ज्या कार्यक्रमात मी बोलेल त्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत असाल. कारण ह्या सगळ्या गोष्टी स्वतः करणं आणि स्वतः कमावणं हे मी शिकले तर ताईंकडून. कारण ताई जेव्हा जेव्हा यायच्या ना तर मी म्हणायचे किती छान ना, किती छान बोलतात, किती छान आहे, ऐकावं वाटलं पाहिजे माणसाला. आणि समोरचं बोलतोय याची किंमत ऐकणाऱ्यावर जास्त आहे. कारण तुम्ही सगळे एवढे छान ऐकताय माझं. आणि त्याहीपेक्षा महत्वाची, माझे मिस्टर 3 दिवस अमरावतीला होते, फक्त माझा कार्यक्रम माझ्या माहेरी आहे म्हणून ते माझ्यासाठी आलेले आहेत. परंतु आम्हाला थोडा लेट झाला म्हणून मग आम्ही आमचं चालू करून दिलं. पण छान एक सगळ्या गोष्टींचा पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी एक सातत्य, चिकाटी आणि जिद्द, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही काहीही करू शकता. ज्यावेळेस आपण आपल्या ध्येयापर्यंत जात असतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विचलित करण्यासाठी येतात. मग या विचलित करण्यासाठी आलेल्या गोष्टी, काही गोष्टी आपल्याला मोहित करतात, काही भीती दाखवतात, काही आपल्याला त्या ध्येयापासून लांब नेऊन फेकतात. मग त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या. तुमचं आर्थिक, सामाजिक सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक वेळी काय असतं, आपण प्रवाहाच्या सोबत वाहण्याचा विचार करतो. मी स्वतःच सांगेन, मी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहिली. आधी ते बसले माझ्यामध्ये काय सगळे सत्कार मूर्ती असतील, हे सगळे सत्कार मूर्ती आहेत ना. मग हे सगळे सत्कार मूर्ती जर प्रवाहासोबत वाहिले असते तर प्रवाहासोबतच वाहिलं असतो इतर माशांसारखे. मी स्वतः सांगेन, माझं उदाहरण म्हणून किंवा कौतुक म्हणून सांगत नाही, पण मी अभिमानानं, कारण आपण किती दिवस लोकांची उदाहरणं देणार, हा असा, हे तसे, त्यांनी ते केलं. स्वतःच एक असं जिवंत मूर्तिमंत उदाहरण तयार करायचं की कमीत कमी आपल्या मुलांना स्वतःचं आयुष्य जगताना आपलं स्वतःच उदाहरण देता आलं पाहिजे. बरोबर? कारण आपल्या मुलांना ज्यावेळेस आपले आई वडील काय करतात हे कळतं, आपल्या आई वडिलांचं उदाहरण देता येतं, त्यावेळेस ज्या गोष्टी मुलांवर प्रभाव पाडतात त्या कोणत्याच पाडत नाहीत. आज मी खूप ठिकाणी व्याख्यानाला जाते, शिक्षक लोकांचं म्हणणं असतं, ताई तुम्ही या, कारण आम्ही बोलतो ना तर ते मुलांना वाटतं पुस्तकातले, तुम्ही सांगताना तर ते मुलांना वाटतं खरंय. कारण तुम्हाला ते नेहमी पुणेरी वडापावच्या काउंटरला पाहतात, पुणेरी वडापावच्या काउंटरला पाहतात. पण 2 दिवसापूर्वीचा किस्सा आहे. फ्रँचायझीची इन्क्वायरी करण्यासाठी एक कुटुंब आलेलं. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मालकांना भेटायचंय आणि इमर्जन्सी आमच्या मावशी सुट्टीवर होत्या, तर गर्दी झालेली. आमचा पूर्ण तांब्या पितळाचा सेट आहे. मी म्हटलं नाही, आपण काय करूयात आता, हे घासून घेऊया. म्हणून मी मस्त आपला पदर खोचून भांडे बिंडे घासायला लागले. ते आल्या, म्हटले मॅडम सर तुमच्या मालकांना बोलवा. मुलगा धावत आला, म्हटला नाही ताई तुमच्या पुढे कोणीतरी आलं. मी म्हटलं बोला. मी आपले हात पुसत गेले. ते म्हणे नाही तुम्हाला नाही भेटायचं मावशी, आम्हाला मालकांना भेटायचं. म्हणजे स्वतःला आपल्या व्यवसायामध्ये मालक म्हणून नाही घ्यायचं. ज्यावेळेस जो मालक स्वतःला, आपल्या सगळ्यांचा मेन प्रॉब्लेम काय होतो, नवीन यूथ साठी सांगते मी, की तुम्ही काय करतात, जे लोक नवीन व्यवसाय डायरेक्ट खुर्ची, म्हणजे दुकानाची खरेदी करताना मालकासाठी नवीन खुर्चीच. मी स्वतः, आमचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आम्ही फ्रँचायझी देतो, आम्ही ट्रेनिंग मालकाला देतो, मालकाला आणि त्याच्या पत्नीला, ह्या दोघांना ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग देतो त्यावेळेस आमचं म्हणणं हे आहे की आपलं हॉटेल बिगर आचार्याचं चाललं पाहिजे. कारण सिक्रेट रेसिपी मी प्रोव्हाइड करते. आणि ज्या वेळेस ते तुम्ही बनवाल त्यावेळेस एकदम मालक किंवा मालकी, म्हणजे तुम्हाला मालकाचा फील नाही येऊन द्यायचा. आम्हाला हे दुकान तुमचं आहे, तुम्हाला सर्वस्वाचा फील करून द्यायचा. कारण आचार्य ज्यावेळेस हॉटेल सोडून जातो ना त्याला वाटतं मी इथलं सर्वस्व आहे, मी गेलो समोर. असे कित्येक हॉटेल्स आपण पाहतो, फक्त आचार्य नाही म्हणून बंद, कारण तो स्वतः सर्वस्व आहे त्यातलं. मग ज्या वेळेस तुम्ही स्वतः त्या आचार्याच्या जागी काम कराल, तुमचा भाऊने एक मुलगा शिकेल, त्याचा भाऊ दुसरा शिकेल, ही जी
सगळ्यात मोठं कुलूप असतं ते कुलूप असतं मालकाचं आणि मालकिणीचं. मग तुम्ही प्रत्येक वेळी नवीन आचार्य शोधायची गरज नाही. मी इथे माझं ब्रँडचं प्रमोशन करायला आलेली नाहीये बरं, नाही तुम्हाला वाटायला कोणाला की ही तिचं ब्रँडचं प्रमोशन वगैरे करते, असं काही नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ब्रँड खूप छान जोरदार चालू आहे. ग्रँड ओपनिंग तुम्हालाही ऐकायला मिळेल लवकरच. पण जे चालू आहे सध्या त्या एक परिस्थितीवर बोलण्यासाठी मला काकडे सरांनी सांगितलं की नाही, मुलांना असं पाहिजे की तुम्ही करूच शकता. ज्या वेळेस तुमच्याकडे काहीही करण्याची क्षमता नसते त्यावेळेस तुम्ही बिझनेस करू शकता. कारण तुम्ही जर अभ्यासच केला, प्रवाहासोबतच राहिलात, तर तुम्ही त्या गर्दीमध्ये जाल ज्या गर्दीमध्ये बाकीचे उभे आहेत. म्हणजे आता MPSCचा मी MPSC आणि नोकरीच्या विरोधात नाही, पण मी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहणाऱ्यांना जास्त सांगेन की तुम्ही वाहनाचा प्रयत्न करा. ज्यावेळी लोक सिल्लोड सारखे म्हणजे मराठवाड्यातून कोरडवाहू भागातून पुण्याला येतात त्यावेळेस मी आणि माझे पती आम्ही सिल्लोडला गेलेलो संभाजीनगरला. त्यावेळेस सगळे म्हणत होते संपलं. मित्रमंडळी म्हणायचे तुम्ही काहीही करू शकत नाही. जे लोक इकडून इकडे जातात ते परत येतात, तुम्ही इकडून तिकडे जाऊन काय करणार आहे, काय करू शकता. पाणी नाही तिथे, पाऊस नाही. आज आम्हाला असं म्हणतात तुम्ही काहीही करू शकता. जे आम्हाला काय म्हणत होते तुम्ही काहीच करू शकत नाही, ते आता म्हणतात तुम्ही काहीही करू शकता. मी सरळ सोपं एक उदाहरण असं सांगेल की माझ्याकडे रोजचा 20,000 काउंटर आहे. 20,000 रुपयातून 10,000 माझे 10,000 रुपये खर्च गेला. महिना आवडत नाहीये का मी बोललेलं? 3 लाख रुपये. किती? 3 लाख रुपये. म्हणजे मी एका दिवसात 50,000 सोडून द्या, एका दिवसात मी 20,000 रुपये कमवते, 10,000 खर्च गेला, 10,000 रुपये माझं प्रॉफिट राहिलं. महिना 3 लाख रुपये. 6 महिन्याचे किती आणि 1 वर्षाचे किती ह्याचं कॅल्क्युलेशन घरी जाताना करायचं. फक्त आणि फक्त वडापाव, इंडियन बर्गर, प्युअर व्हेज. आमची शाखा कुठेही नाही. या गोष्टीवर लाल फुली. आमच्या शाखा सर्वत्र आहेत. आमच्या शाखा सर्वत्र आहेत. आम्ही अशा ठिकाणी वडापाव विकतो जिथे 5 रुपयात 2 पाव वडे मिळतात. 5 रुपयात 2 पाव वडे मिळतात. 15 रुपयात मिसळ आणि 2 पाव मिळते. पाव घेतात, बेसनाच्या पाण्यात बुडवतात, तेलात तळतात, मिरची सोबत देतात, खा नाही तर घरी घेऊन जा, तुमची इच्छा. तिथे थाटात 15 रुपयाला वडापाव, लाल चटणी, हिरवी चटणी, सुकी चटणी, हिरवी मिरची प्लस पांढरा हत्तीचा पेपर जो ब्रँडचा आहे आणि ब्रँड. हे सगळं देऊन 3 लाख रुपये नेट प्रॉफिट फक्त वडापावचं सांगितले. ज्या घरात 5,000 रुपये भाडे द्यायची स्वतःची हिंमत नव्हती, लायकी फार मोठी आपल्या, हिंमत नव्हती, ते घर स्वतः विकत घेतले. पण थाटात 30,000 रुपये खर्च करून विकत घेण्याची गाडी विकत घेण्याची ऐपत नव्हती. अशी गाडी त्याच दारात तशीच लक्ष्मी म्हणून उभी आहे. त्या घरात ज्या घरात भाड्याने राहिले ते घर स्वतःच आहे. बसनी साहित्य नेलं होतं, बसमध्ये संसाराचं साहित्य बसमध्ये पोत्यात टाकून नेलं होतं. पैसे नव्हते म्हणून सीट खाली टाकून नेलं होतं. आज 30 लाखाची गाडी दारात उभी आहे. नवऱ्याला मी गिफ्ट केली. अभिमान आहे मला, स्वाभिमान आहे स्वतःचा, कारण मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. काय असतं प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक चिकाटीने चाललं ना. मुंगी इतकी चिकाट आहे की तिला तुम्ही काय कुठे ठेवता हे पाहायला येते का? ती GPS ट्रॅकर लावला असता आपण साखरेच्या डब्यात, ती बरोबर कोणत्या घरात, कोणत्या खोलीत, कोणत्या रॅकवर, कोणत्या कप्प्यात आणि कोणत्या डब्यात साखर आहे तिथपर्यंत जाते. फक्त आणि फक्त चिकाटी. आणि मुंगीकडून शिकायचं तर काय शिकायचं? चिकाटी. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, लिमिट असतो. प्रत्येक गोष्ट ठरलेली असते. माझाही वेळ ठरलेला आहे. पुन्हा कधीतरी भेटूयात. पण जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेन, पिंपळाच्या झाडासारखे खडकावरही उगवता आले पाहिजे. पिंपळाच्या झाडासारखे खडकावरही उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आले पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आले पाहिजे. वादळाचं काय असतं ते येतात आणि
कोणीच नाही अशा प्रसंगी नवऱ्याला साथ देऊन बाईला खंबीर उभा राहता आलं पाहिजे, बाईला खंबीर उभा राहता आलं पाहिजे. पुन्हा एकदा काकडे सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्या मातोश्रींना माझा प्रणाम की त्यांच्यामुळे मी इथे येऊ शकले. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येथे न्यूजवर हे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथे न्यूज श्रीगोंदा.